कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? आमचं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. तुमचं लव्ह मॅरेज सर. कधी वेळ मिळाला तुम्हाला? कॉलेजमध्ये? MBBS ला. MBBS ला खूप अभ्यास केला? अभ्यास नाही सर, आम्ही दरवेळी मीला कॉल करायचे, तिचा बिझीच यायचा, तेव्हाच आम्हाला डाऊट आला काहीतरी चालू आहे. मग काय कसं काय सुरुवात कशी झाली? सर आम्ही एका ग्रुपमध्ये होतो, पण असं काही नव्हतं आमच्यात, पण ग्रॅज्युअली नव्हतं म्हणजे आम्ही फ्रेंड होतो, जस्ट फ्रेंड्स होतो. प्रपोज कोणी केलं? त्यांनीच केलं इंटर्नशिप मध्ये. मग तुम्ही हो म्हणाला इंटर्नशिप मध्ये? माझं अरेंज मॅरेज आहे. कुठे? पुण्यातच. बघण्याचा कार्यक्रम पुण्यात झाला. माझं अरेंज मॅरेज. हो. तुमचं कुठे जमलं? नगर मध्ये आहे त्यांचं घर प्रॉपर, आणि पुण्यामध्ये आहे सध्या. माझं अरेंज मॅरेज. बीडचेच आहे, मी पण बीडची, बट अरेंज मॅरेज आहे माझं. माझं लव्ह मॅरेज आहे. हो. कुठे? आम्ही बँगलोरला भेटलो. बँगलोर. सगळे योग तिकडेच जुळून आलेले आहेत. हो ना? हो. मग काय त्यांनी प्रपोज केलं? हो. तुम्ही हो म्हणाला? हा, मी थोडा टाइम घेतला, पण हो म्हणले. हो म्हटले. पण मला सांगा, लग्न करून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेला, पण तरीही 25 वर्ष ही मैत्री टिकली कशामुळे? माहेर आहे ना आमचं. माहेर आणि दिवाळीला वगैरे गेलो की आम्ही भेटतो. दिवाळी, गणपती, आणि आमच्या इथे खंडेश्वरीची यात्रा, म्हणजे नवरात्र ज्यावेळेस असते खंडेश्वरीची जत्रा खूप मोठी असते. मग आम्ही सगळं जरा थोडासा ग्रुपमध्ये टाकलं, कोण बीडला आहे, जे बीडला असेल मग आम्ही सगळे सोबत यायचो. अजून पण भेटतो आणि खूप छान जत्रा असते तिथली. आता तुम्ही सगळ्या आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहात, बरोबर? त्या तर तिकडे बँगलोरला आहे, पण तुम्ही 5 जणी इथे आहात. मग दुपारचं जेवण सासूबाईच करतात ना? माझ्या घरी सासूबाईच करतात. त्या सगळ्यांचे एक्सप्रेशन्स असे होते, उत्तर देण्याची गरजच नव्हती. हो, सासूबाईच करतात असेच एक्सप्रेशन्स होते. तुम्ही काय करता हो घरी? मी शॉप पण बघते आणि घरी पण. नाही, घरी म्हणजे काय? शटर रात्री 10ला बंद झालं? नाही. मग घरी पण जाते, म्हणजे सासरे पण असतात ना. जाते म्हणजे दुपारी जेवायला आणि रात्री झोपायला. सर मी सकाळचा ब्रेकफास्ट बनवून जाते, आणि म्हणजे पावाला जाम लावून, बटर लावून. मग पोहे, उपमा, मूग, मटकी, हरभरे वगैरे. हरभरे भिजवून जाता म्हणजे ती उसळ भिजवलेले असतात. तुम्ही काय करता खरं सांगा? मी आणि माझी जाऊ असते. हा, म्हणजे जाऊ करते ना? नाही, आम्ही दोघी मिळून सकाळचा ब्रेकफास्ट आणि एकत्र बसून टेबलवर सासूबाईंनी केलेला लंच वगैरे बनवून ठेवतो आणि मग जेवतो. हो, दोघी? काय सांगताय? सासूबाई करतात सांगा? सासूबाई काहीच करत नाही? सासूबाई हेल्प करतात ना. म्हणजे त्याच करतात आणि तुम्ही त्यांना हेल्प करता. खरं काय आहे? खरं ते पण असू शकतं. मी रात्रीचं करते, पण सासूबाईंना मी मदत करते. रात्रीचं काही जेवण करता? जेवण नाही बनवते, जेवण करते. जेवण बनवते, पण मी त्यांना मदत करते. काय मदत करता? जे रात्री झालेलं गॅसवरचं घेऊन यायचं. मग मदत काय करता? बनवायला, जेवण बनवायला. काय काय कुठला पदार्थ बनवतो? रात्री युजली आमच्याकडे भाकरीच असते. कळलं? हे बरं आहे. आपण माझ्या घरी म्हणजे जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही तिघी पण, म्हणजे माझी सासू, माझी जाव, आम्ही सगळे एकमेकींना हेल्प करतो. मॉर्निंगचं जवळपास मी आणि जाव करतो, कारण की ती पण जॉब करते. म्हणजे सासूबाई सकाळी उठत नाहीत? नाही, त्यात आमच्या सगळ्यांच्या आधी उठतात. मग सगळ्यांच्या आधी तुम्ही उशिरा उठता? आहेच, ऍक्च्युली मी उशिरा. तुमच्याकडे सासूबाई आधी की तुम्ही आधी? सासूबाई. बघताय ना कार्यक्रम? सासूबाई, ऑब्विसली सासूबाई. आणि हे नको म्हणून त्या बँगलोरला गेल्या आहेत. बरोबर. पण तुमच्यात भांडणं होतात? हो, होतात. काय कारण? काय लांब लांब राहतात? काही पण कारण असू शकतात. ऍक्च्युली आताच रिसेंट झालं की रेशमाची डिलिव्हरी झाली, पण तिने मला लवकर सांगितलं नाही की बेबी. काय वेगळाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही घरीच भांडता मिस्टरांबरोबर? आधी सॉरी कोण म्हणतं जर काय झालं दोघांमध्ये? तर ते की तुम्ही? मोस्टली आम्ही, म्हणजे तितकी अंडरस्टँडिंग आहे, कोणीच म्हणत नाही. याला प्रेम म्हणतात. तुम्ही? आमच्यात पण सॉरी बोलत नाही, तो असं बाहेर घेऊन जातो. मग कॉम्पेन्सेशन काहीतरी. आमचे भांडणं रोज होतात काही ना काही गोष्टींवरनं, पण ते लगेच 5 मिनिटांनी आम्ही ओके होऊन जातो.
म्हणजे कोणी पण बोलायला स्टार्ट करतो दोघांपैकी. मी सॉरी बोलते. ज्याची चूक आहे तो सॉरी बोल. हो आमच्यामध्ये पण असंच आहे, ज्याची चूक आहे ते सॉरी म्हणते. पण पण जास्त- मी पटकन म्हणते, त्यांना म्हणजे थोडा जास्त टाइम वेळा लागतो. तुम्हीच चुकता. नाही मी लवकर म्हणते, त्यांना थोडा टाइम लागतो सॉरी म्हणायला. आता तुम्ही मैत्री तुमची इतकी वर्ष जपलेली आहे, 25 वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे, बरोबर की नाही? मग या 25 वर्षात तुम्ही पिकनिक किंवा बाहेर जाणं जमून असं होतं की आता नाही जमत? आधी फ्रिक्वेंटली व्हायचं, आता थोडंसं कमी झालंय, कारण सगळ्यांचे जॉब्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. पण आधी आम्ही खूप फिरलेलो, खूप म्हणजे खूप. पण तुमचं जी शाळा होती ती फक्त मुलींची होती की mix? नाही मुलांची पण होती, मुलींची मुलांची पण होती. पण. कॉलेज पण पण तुमचं रियुनियन झालं आता शाळेत कधी? नाही शाळेचं नाही झालं अजून. शाळेचं कारण बऱ्याचदा आम्ही असं बघतो की आम्ही प्लॅन रियुनियन, करतोय पण होतच नाही. पण आज जेव्हा शाळेतले जे कोणी कार्यक्रम बघतील हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल ते तुमच्या जलच फील करतील आमच्याबद्दल. यांनी स्वतः यांनी आम्हाला सांगितलं नाही, असं पण होऊ शकतं. पण तुम्ही ठरवूनच आला ना 6 जणीत जायचं. नाही ऍक्च्युली त्यांनी ग्रुपमध्ये टाकलं होतं, पण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी केलं. म्हणजे संसार ग्रुप आमचा जो स्कूलचा आहे त्याच्यामध्ये टाकलं होतं. पुण्यामध्ये जे आहेत त्यांनी प्रेफरन्स जास्त ते पाहिल्यावर मिस करतील की अरे आम्ही चान्स मिस केला गेट टुगेदर. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची? मी सगळ्यांची म्हणजे घरातल्यांची काही चुकलं असेल तर मला माफ करा माझ्याकडे. मी स्पेशली मम्मी पप्पांची मागेल, कारण मी जास्त चिडचिड करते. स्पेशली मम्मी पप्पांवर जास्त चिडचिड करते. का हो? ते जवळचे असतात ना सर, आपण करू शकतो. त्यांची क्षमा मागा. हो. मी घरी सगळ्यांची क्षमा मागेल, काही पण चुकलं असेल वगैरे तर सगळ्यांना. मी सगळ्यांची मागेल. मी माझ्या बाबांची माहिती. का? ते नाही आहेत आता, बट मी त्यांना वाचवायला तेवढे प्रयत्न नाही करू शकत. कुठे होता तेव्हा? मी पुण्यातच होते. ॲक्च्युली त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. मी खूप प्रयत्न केले, बट 6 महिन्याच्या आत. मी माझ्या आईवडिलांची, सासू सासऱ्यांची जर कधी नकळत माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मी त्यांची माफी मागेल आज. पण बरं सांगा, सासू सासऱ्यांबरोबर राहणं चांगलं की नवरा बायको दोघांनीच लांब दूर राहणं चांगलं? मला असं वाटतं त्यांच्यासोबत राहणं चांगलं. खूप काही गोष्टी मॅनेज होतात. तुमचं काय म्हणणं? माझं पण तेच आहे. सासू सासरे हवेत, म्हणजे जसं की लहानले आपले मुले त्यांना सांभाळायला. मुलं सांभाळायला? तसं नाही, अरे म्हणजे त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. संस्कार पण होतात. आणि माझं कसं, माझं ऑपरेट झालं होतं तर मी माझी बेबी 8 महिन्याचीच होती, तर माझ्या सासूबाईंनी सगळं केलं. मला पण वाटतं सासू सासरे असले पाहिजे सोबत राहायला. का? तो सपोर्ट राहतो एक. म्हणजे आपले काही डिसिजन वगैरे घ्यायचे असतील ना, मग त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला कामी येतो. सर मला पण तसंच वाटतं की सासू सासरे घरी पाहिजेत. म्हणजे जेवण कधी वगैरे करून नसले ठेवतात. तर एकदम नाही सर, कधी घरी नसले तर एकदम रिकामं वाटतं घर. मग तेव्हा असं वाटतं की नाही म्हणजे पण असले इतकं तर त्याही छान तुमच्यावर चिडतात, तुमच्या चुका दाखवतात सासूबाई, मग तरी का पाहिजे तुम्हाला त्या? वाटतं. सर मग समजून पण घेतात ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.